मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधील सूर काहीसा बदललेला जाणवतोय। राज्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये आता हालचाली दिसतायत। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्षांचे काही नेते उपस्थित होते। अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देखील हजर होते। राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो असं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचं भवितव्य धोक्यात असू शकतं। दरम्यान ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरे बंधूंची युती असेल तिथं काँग्रेस आपली वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत देखील दिसते आहे। काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो। किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहेत, आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे, आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्याबरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये, किंवा आहेतच ते। त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही। मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू। या दोन बंधूंनी एकत्र आल्यावर कौटुंबिक पातळीवर एकत्र आले, सांस्कृतिक पातळीवर एकत्र आले का भाषा एवढ्या मुद्द्यांच्याच अनुषंगाने दोघं एकत्र आहेत याची स्पष्टता जशी जशी येईल तेव्हा राजकीय निर्णय हा काँग्रेस पक्ष हा नेतृत्वाशी आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व सहकाऱ्यांशी आणि सर्व नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात आपला निर्णय घेईल। राज ठाकरे साहेब जर उद्धव ठाकरे साहेबांबरोबर येत असतील आणि महाविकास आघाडीचा जर ते एक सदस्य बनण्याचा विचार करत असतील तर मग कॉमन अजेंडा त्यांना सुद्धा लागू होतो। तेव्हा त्या ठिकाणी द्वेष, मारामारी हे जे काही विषय असतील ते कदाचित त्यांना मागे ठेवून मराठी लोकांची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, विकास या मुद्द्यावर आपल्याला एकत्रित लढावं लागेल। तर काँग्रेसचे काही नेते असं बोलत असले तरी त्याबद्दलची एक बैठक मोठ्या नेत्यांच्या बरोबर समवेत होईल आणि मग त्यानंतर महाविकास आघाडीची दिशा काय असेल हे ठरेल। पण आज तरी या बाबतीत आपल्याला काय सांगता येणार, जोपर्यंत नेते बसत नाहीत, चर्चा करत नाहीत आणि पुढचा जो काही इलेक्शन नाही तर राजकारणाचे दिशा ठरवत नाहीत तोपर्यंत आपल्याला आज तरी काय बोलता येणार नाही। ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला, त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं, काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।